उल्हासनगर कैंप 1 में बिजली के अचानक बढ़ते लोड से सैकड़ों घर में इलेक्ट्रिक वस्तुओं का हुआ नुकसान। एक छोटी बच्ची को लगा बिजली का झटका। उल्हासनगर कैंप 1 के शहार फाटक और गणगौर चौक इलाके में अचानक बढ़े बिजली के लोड से सैकड़ों घरों में टीवी, फ्रिज, वाटर हीटर, वाईफाई राउटर जैसे इलेक्ट्रॉनिक उपकरणों को भारी नुकसान पहुंचा है। इससे स्थानीय नागरिकों में रोष व्याप्त है। प्राप्त जानकारी के अनुसार घटना के बाद शिवसेना पदाधिकारी केशव ओवलेकर ने तुरंत महावितरण के कर्मचारियों से संपर्क किया और उन्हें इसकी जानकारी दी। हालांकि 2 घंटे बाद भी महावितरण का कोई भी अधिकारी मौके पर नहीं पहुंचा, ऐसा ओवलेकर ने बताया। विशेष रूप से इस दुर्घटना में एक बच्ची की कट लगने की जानकारी सामने आई है और उसके स्वास्थ्य को लेकर चिंता व्यक्त की जा रही है। स्थानीय नागरिकों ने मांग की है कि महावितरण विभाग तुरंत पंचनामा करे और पीड़ितों को मुआवजा दे। इस घटना ने महावितरण की कार्यप्रणाली पर सवाल खड़े कर दिए हैं और समय पर हस्तक्षेप न करने से नागरिकों को आर्थिक नुकसान और यहां तक की जान का खतरा भी हो गया है। घटना आजची नाही, 5 दिवसापूर्वीपासून चालू आहे। लाईट येते जाते असं 5 दिवसापासून चालू आहे। आज तर प्रकार असा घडलाय का या ठिकाणी लोड एवढा झालाय का लोकांच्या घरातली टीव्ही, फ्रीज, वायफाय, या मोटर, वॉशिंग मशीन, काही एसी हे लोकांच्या घरातले उडालेले आहेत। आता याची भरपाई आता कोणा देणार, कोण करून देणार? याकरता आम्ही आता सर्व नागरिकांना भेटलो। आम्ही सर्वांचे लाईट बिल घेतलेत, कुणाचं काय उडलंय पूर्ण माहिती घेतली आणि काय आता नागरिक सांगता काही कुणाला इथं करंट पण लागलाय। आता याची पूर्ण भरपाई आम्ही नियोजन करून लेटरद्वारे आम्ही केली आहे। आपलं MSCBला देणार आहे, ज्यामध्ये काही भरपाई यांची करून द्या, नाही त्याचा आम्हाला पूर्ण पाठपुरावा करावा लागेल। MSCBच्या विभागाबरोबर आपल्या अधिकाऱ्याबरोबर आपलं काय बोलणं झालं का या विषयावरती? काल आज तर आम्ही त्यांना फोन केला आणि सांगितलं का अशी घटना घडली आहे। ते बोलले आम्ही बघतो काय घडलंय ते। आता ते आत्तापर्यंत कोणीच आले नाही ते अधिकारी। त्यासाठी आम्ही पुन्हा नागरिकांना भेटलो। नागरिकांनी त्यांचे बिल आणून दिले, कंझ्युमर नंबर दिला, मोबाईल नंबर दिला आहे। कुणाचं काय नुकसान झालं ते आम्ही बिलाच्या मागे लिहिलं आहे किंवा फुल स्केपवर लिहिलं आहे। ते पूर्ण आता लेटर पॅड आम्ही घेऊन MSCBला आम्ही निवेदन देणार आहे। वारंवार विद्युत विभागाकडून अशी लापरवाही केली जाते आणि असं लाईट घालवली जाते, त्याबद्दल तुमचा कशा प्रकारचे निषेध असणार विद्युत विभागाविरोधात? विद्युत विभागाकडे आम्ही काल पण या प्रकरणाविषयी जाऊन आलो का लाईट वारंवार जाते, याचं काहीच नियोजन नाही। रात्री 1ला जाते, कधी 2ला जाते, दिवसभर लाईट जातच राहते। पण आज हे प्रकार घडले हे तर बघण्यासारखं आहे। तुम्ही येऊन कुठले अधिकारी असते येऊन बघू शकता, नाही तर तसं आम्ही निवेदन देतोय त्यांना। इकडं आज आहे ना सगळ्यांचे फ्रीज उडाले MSC बोर्डामुळं, आणि वॉशिंग मशीन गेल्या, टीव्या गेल्या आहेत, कोणाचे वायफाय गेलेले आहेत, खूप नुकसान झालेलं आहे इथं। आणि हे सगळं मुलांना करंट लागलाय, एका मुलाला लागलाय, दुसऱ्या एका मुलीला लागलाय, याची जबाबदारी कोण घेणार? गोरगरीब लोक कसे कसे करून पोटं भरतात, त्या गरीबाचा कोणी वाली आहे का नाही इथं? आणि याला म्हणजे MSC बोर्डाने म्हणा किंवा महानगरपालिके जरी कर्मचारी असतील त्यांनी याची दखल घेतली पाहिजे ना। आज लोक धुणं भांडे करून पोटं भरतात, त्यांच्या घरातले एवढी जर नुकसान झाली तो लोकांनी काय करायचं? मग याला जबाबदार कोण आहे? घटना नाही आहे, वारंवार तीच घटना होते। आम्ही रात्री 2 वाजता लाईट गेली, यांना कॉल केला, हे लोक कॉल पण रिसिव्ह करत नाही, फोन साईडला उचलून ठेवत होतात आणि तिथे गेल्यानंतर बोलतात की आम्ही फोन चालू आहे, आणि नेहमी हेच घटना होते इथं। आता आज ही घटना असते की कुणाची कृपा देवाची, कोणाचा जीवितहानी झाली नाही इथं। नाही तर प्रत्येक घरामध्ये आता प्रत्येक माणूस एक पैसा जोडून कुठली वस्तू घेतो, आता त्याची घरातली पूर्ण वस्तू जळलेली आहे, याला जबाबदार कोण राहील? यांना जर मी फोन केला तर हे लोक एकामेकावर हे बोलतात महानगरपालिकेची चुकी आहे, महानगरपालिका बोलतात यांची चुकी आहे। मी दोघांना फोन केला साहेबांना, तर ते एकामेकावर ढकलत आहेत। आता ह्या लोकांनी ज्या गरीब लोकांचं नुकसान झालं हे भरपाई करून द्यावा। आता यांचा जो वाईट परिणाम होईल तो MSCBवाला यांना आणि किंवा महानगरपालिकेला भोगावा लागेल। कारण आता पूर्ण जनता रोडावर आली आहे। कारण जर 1 महिना किंवा 2 महिना लाईट बिल जर कमी नाही भरलं की हे घरी लगेच मीटर कट करतात, ना ॲप्लिकेशन ना लेटर देतात ना काही न सांगता एकदम लाईट कटिंग करताय। मग जर तुम्ही याच्याकडे पैसे वसूल करू शकता तर मग यांचा भरपाई करायची पण तुम्ही ताकद ठेवायला पाहिजे। आता इस घटना के तुरंत बाद उल्हासनगर युवा सेना अधिकारी बाला श्रीखंडे और माजी नगर सेवक दिलीप गायकवाड, उल्हासनगर 1 नंबर परिसर के शाखा प्रमुख केशव ओवलेकर आदि नागरिकों ने महावितरण विभाग को एक निवेदन दिया है कि जिन भी लोगों के घर में ये जो इलेक्ट्रिक वस्तुओं का नुकसान हुआ है इसका मुआवजा महावितरण विभाग ने देना चाहिए, अन्यथा शिवसेना स्टाइल में आंदोलन किया जाएगा, ऐसी चेतावनी महावितरण विभाग के अधिकारियों को दी। शनिवारी जी घटना घडली
उल्हासनगर 1 आमच्या तानाजीनगर परिसर, हनुमाननगर परिसर आणि 114 बॅरेकच्या परिसरामध्ये अनेक नागरिकांच्या लोड जास्त वाढल्यामुळे लाईटीचा त्याचं नुकसान झालेलं आहे. फ्रीजचं नुकसान, टी व्हीचं नुकसान, लॅपटॉपचं नुकसान हे सगळं उडालेलं आहे. त्याला कारणीभूत MSEB व महावितरण कंपनी असल्याकारणाने आज आम्ही ह्या शिष्टमंडळाने आमचे शाखा प्रमुख केशव ओळेकर आणि तसेच आमचे युवा सेनेचे शहर अधिकारी बाळा श्रीखंडे, पप्पू वाघ, पंकज मिश्रा या सगळ्यांनी तिथं जाऊन पाठपुरावा केला आम्ही सगळ्यांनी. आणि त्या पाठपुरावा केल्यानंतर अनेक लोकांच्या घरांमध्ये पाहिल्यानंतर त्यांचे टी व्ही, फ्रीज, लॅपटॉप जे काही त्या ठिकाणी त्यांचे वस्तू होते ते सगळं नुकसान झालेलं आहे. तर ते आम्ही 1 नंबर MSEB बोर्डाला कळवलेलं आहे. त्याचबरोबर आज या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर खराडे साहेब यांनासुद्धा भेटलो आहे आणि महावितरण कंपनीचा त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यांना सांगितलं की लवकरात लवकर याचा पाठपुरावा करून ज्यांचं नागरिकांचं, कंज्युमरांचं नुकसान झालेलं आहे ते आपण भरपाई करून देण्यात यावी. अन्यथा आम्हाला जर का त्यांची भरपाई करून देण्यात आली नाही तर शिवसेनेच्या वतीने आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन करावं लागेल आणि त्या आंदोलनाला ते जबाबदार असतील. घटनास्थळी त्या दिवशी आम्ही गेलेलो 21 तारखेला शनिवारी. पूर्ण लोकांच्या घरोघरी जाऊन बघितलं काय काय नुकसान झाले, कारण की अधिकारी एक पण त्या ठिकाणी उपस्थित झाले नाही. मग त्या ठिकाणी आम्ही स्वतः लोकांच्या घरी गेलो आणि बघितलं कोणाचा फ्रीज, कोणाचा टी व्ही, कोणाची वॉशिंग मशीन, कोणाची मोटर हे सर्व केल्यानंतर आम्ही तिथं बसलो आणि त्या ठिकाणी लोकांची लाईट बिलं मागून घेतली, कंझ्युमर नंबर घेतले, नाव घेतले आणि सर्व निवेदन आम्ही आज लेखी स्वरूपात गायकवाड साहेब आणि बाला श्रीखंड यांच्या मार्फत आम्ही इथे अधिकाऱ्यांना देऊन आलो.